गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. तर जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही परत दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाणार आहे. सो येस, आम्ही आज जाणार आहे कुबेर भंडारा आणि नीलकंठ मंदिर, जे की खूप सुंदर आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे. आणि कुबेर भंडार तर सगळ्यांनाच माहिती आहे. खूप म्हणजे भारी मंदिर आहे तेही. आणि फर्स्ट टाईम त्या मंदिरात आम्ही जाणार आहे दर्शनाला. आणि आत्ता वाजले आहे सकाळचे मे बी 8:30 वाजून गेलेली आहे. हे अजून इकडं झोपलेली आहे. यांना उठवायचं आहे. आमची तयारी झालेली आहे आणि आमचे बॅग आता आम्ही पॅक करतो आहे. बघू आता. नीलकंठ आणि कुबेर भंडार खूप म्हणजे बघण्यासारखंच ठिकाण आहे, स्थळ आहे. आणि आता तिथं जाऊन बघूया. मला जर मोबाईल तिथं अलाउड असेल तर नक्कीच सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता मी तयारी करते आणि यांना पण उठवते, जे की ढाराढूर झोपलेले आहे. 9 वाजत आलेले आणि आम्हाला इथून 10 वाजेपर्यंत निघायचं आहे. कारण की पूर्ण दिवस आम्हाला आज फिरायचं आहे. आज कुठंही आम्हाला स्टे करायचं नाही आहे, आम्हाला फक्त फिरायचं आहे. आणि तिथूनच आम्ही लगेच जाणार आहे घरी. सो बघू किती टायमात कोणतं मंदिर आपलं होणार आहे ते नक्कीच तुम्हाला समजणार आहे. तर चला भेटूया परत थोड्या वेळाने. आणि जो मी तुम्हाला व्ह्यू दाखवत होते खिडकीतून, सो आम्ही तिथं आलेलो आहे नर्मदा नदीच्या इथं. आम्ही आलो दर्शनाला, कारण की आम्ही आज निघणार आहे घरी जायला. आणि म्हणजे कुबेर भंडार आणि नीलकंठ तुम्हाला जसं मी सांगितलंच आहे, तिथं आम्ही जाणार आहे. आणि तिथून आम्ही सीधा बॅक टू होम. आणि आता इथं थोडेसे हातपाय धुवून घेतो, दर्शन करून घेतो नर्मदा नदीचे. परत यायला होणार की नाही होणार किस माहिती नाही. सो चला, खूप सुंदर व्ह्यू आहे. थोडंसं स्ट्रगल करावं लागणार आहे तुम्हाला इथं उतरायला, कारण की खूप खडी आहे, दगड आहे. हो माय गॉड. तर चला आपण आता इथून निघणार आहे लगेच कुबेर भंडाराला. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते. नदीचं पात्र ती आहे आणि तिथून धबधबा वाहतोय ते. वेट अ मिनिट. तुम्हाला मी सांगते, आजचं टेम्परेचर एवढं आहे, किती सो 48 डिग्री टेम्परेचर आहे. सकाळचे 10 वाजलेले आहे इकडे. आणि पण इथं नदीच्या इथं असं गार थंड असं वाटतंय, मस्तपैकी वाटतंय. नक्कीच तुम्हीही इकडं फिरायला या, एन्जॉय करा. आणि मोबाईलमध्ये असे काही कॅप्चर करा की कधीच विसरणार नाही. चला आपण पाया पडून घेऊया, हात पाय धुवून घेऊया आपण. ही आहे नर्मदा नदी. इथं सगळे हे बघायला आलेले, एन्जॉय करायला. थंड हवा येते. वा, चक्कर येते मला. किती स्वच्छ पाणी आहे. दगड दिसतात त्याच्यातून डायरेक्ट. हर हर नर्मदे, जय हो नर्मदे. कसं वाटतंय मग? खूप सुंदर वाटते, खूप सुंदर प्लेस आहे. तुम्ही पण विजिट करा या. धम धम. पाणी एवढं नितळ आणि शुद्ध आणि स्वच्छ आहे ना, म्हणजे बघू शकता तुम्ही, खडकं दिसत आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही जस्ट आता ही बॉटल भरली आहे. थोडं सुद्धा त्याच्यामध्ये कचरा नाही आहे, जे की एकदम स्वच्छ पाणी आहे. बघू शकता तुम्ही, नितळ असं एकदम पाणी. हा ना, एवढं स्वच्छ पाणी आहे. वा, हर हर गंगे, हर हर नर्मदा गंगे. आता आपलं मस्तपैकी पूजा नाश्ता झालेला आहे वंदे भारत आणि कुबेर भंडारा. सो येस, फर्स्ट टाइम मी कुबेर भंडारा चालली आणि अर्ध्या रस्त्यात आम्ही पोहोचूनच गेलेलो आहे. आता बघू इथं
तिथे गेल्यावर मोबाईल अलाउड असेल तर नक्कीच, तुम्हाला तर माहितीच आहे माझं काय म्हणणं आहे. तर आता जाऊया कुबेर भंडारा, भेटू आता डायरेक्ट मंदिरात. फायनली कुबेर भंडारी फायनली आम्ही मंदिरात एंट्री केलेली आहे. चला मग आता मी तुम्हाला बाकीचं सगळं दर्शन करून देणार आहे. घर बसल्या कुबेर भंडार तुम्हाला मी दाखवणार, कुबेर भंडार तुम्हाला दाखवते. तर चला, जय कुबेर भंडारी. कुबेर भंडारी हे स्थळ गुजरातच्या वडोदा जवळील नर्मदा नदीच्या काठावर वसलेले कुबेर भंडारी मंदिर कर्नाळी या गावात हे भगवान शिवचे प्राचीन मंदिर आहे. सुमारे 25 वर्ष जुन्या या मंदिरात भगवान शिव कुबेर भंडारी या नावाने पूजले जातात. फोटो खिचणं म्हणाय सांगितलं, फोटो खिचणं म्हणाय सांगितलं, फोटो खिचणं म्हणाय. या मंदिरासाठी रावणाने संपत्ती हिरकावून घेतल्यावर भगवान कुबेराने येथे तपश्चर्या केली होती. हे मंदिर गुजरात राज्यातील वडोदा जवळील चानोद कर्नाळी या गावात नर्मदा नदीच्या तीरावर स्थित आहे. खूप सुंदर आणि भव्य आणि पुरातन काळाचं हे मंदिर आहे. तुम्हाला म्हणजे निःशुल्क असं प्रसादी कुबेर भंडारामध्ये भेटतो. निःशुल्क महाप्रसाद खूप म्हणजे महाप्रसादही इथं आहे. नक्कीच तुम्ही इकडे या. तर इथं खूप सुंदर असं जेवण होतं, चविष्ट असं जेवण होतं. तुम्ही बघू शकता, डाळ भात, एक भाजी होती आणि गोड असा पदार्थ होता. कुबेर भंडारी और मतलब ईस्वी सन पता होगा आपको? ईस्वी सन का मतलब कितने साल हुआ था? कितना साल पुराना है? 27 ना 25 2500 साल पुराना कुछ. थँक्यू, धन्यवाद. सो बघू शकता तुम्ही, कुबेर भंडारामध्येच हे नीलकंठ, जिथून म्हणजे नीलकंठ आहे ना तिथून आपल्याला इथं यायचं आहे. हे कुबेर भंडाराचं स्थळ आहे. म्हणजे इथं तिथून आपल्याला बोट करायची आहे. समोरच नीलकंठ तुम्हाला दिसतंय, ते नीलकंठ आहे आणि हे कुबेर भंडारा आहे जिथं आपण आता उभे. तर तिथून बोट आपल्याला घेऊन येते. तर खूप सुंदर नजारा आहे, खूप सुंदर नजारा आहे, खूपच सुंदर नजारा आहे.